महिला पदाधिकारी आपल्या बरोबर आहे, त्यांच्याशी आपण बोलू. आमचे भावी आमदार मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा वाघ, युवासेनेचे आमदार, आमचे धराडीचे वाघ आदित्य साहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. आज एकत्रित मोर्चा पार पडतोय मनसे आणि शिवसैनिकांचा देखील. मनसे आणि शिवसैनिकांचा मोर्चा आज आहे, तो यशस्वीरित्या पार होणार आणि आज दोन मराठी भाऊ एकत्र आले आहेत, त्याच्यामुळे ह्या वेळेच्या मोर्चाला एकदम यशस्वी प्रतिसाद येणार. जय महाराष्ट्र. काय सांगाल आजचा मोर्चा महिलांची संख्या कितपत असेल? भरपूर असणार. आजचा मोर्चा यशस्वी होईल. हो, आम्ही सोबत आहे साहेबांबरोबर. आजच्या मोर्चाला सर महाविकास आघाडीचे नेते असतील, त्याचबरोबर महाविकास आघाडी तर आहेच, पण सर्व जनतेने या मोर्चामध्ये सामील व्हावे. जे चाललंय बोगस मतदान ते आमच्या आदित्य साहेबांनी त्यांचा पोलखोल केलेलाच आहे. त्यामुळे जनतेला नम्र विनंती आहे की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आणि या सरकारला दाखवून द्या की बोगस मतदानी तुम्ही निवडून येता. जर प्रामाणिकपणे तुम्ही निवडून यायची हिंमत असेल तर शिवसेना आणि मनसेसमोर उभे राहा. मग आम्ही तुम्हाला दाखवतो आमची ताकद काय आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. खरं सांगू का, फोडाफोडी करणारे व्यापारी सध्या राज्यात, फोडाफोडी करणारे व्यापारी देशात आहेच पण राज्यात पण आहे. अरे मतदार याद्यांचा घोळ दिवसा नजीक सगळीकडे दिसतोय. दिवसा ढवळ्या मतदार याद्यांची हत्या चालू आहे आणि यातून यांचं सरकार चालू आहे. अरे उद्धव साहेबांनी सिंहगर्जना केली आहे. राम लक्ष्मण आज एकत्र आलेत 20 वर्षानंतर. आदित्य साहेबांना मतदार यादीचं त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं, घोळ किती आहेत. आणि इकडे मुख्यमंत्री पप्पू म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री आहे, देशाचे का महाराष्ट्राचे. म्हणजे घोळ दाखवला तर पप्पू म्हणायचं. खरं पचत नाही म्हणून यांना यांची जागा दाखवणार. आणि तुम्ही संख्येचा आज विचारच करू नका. न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक मोर्चा आज या ठिकाणी BMC जवळ होणार आहे. आणि हे बघा, मतदार राजा जागा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, डोंगरदऱ्या खोऱ्यातून, शहरातून, वाड्यापाड्या तालुक्यातून या ठिकाणी नागरिक येणार आहेत लाखोंच्या संख्येनं. आणि या ठिकाणी वोट चोरी, वोट चोर गद्दी छोड हा नारा संसदेत गुंजलेला आहे. पंतप्रधान गपचूप चालतात. पंतप्रधान शब्दभर उत्तर देत नाही. अरे या महाराष्ट्रात दुष्काळ पडला, ओला दुष्काळ. अमित शहा, नरेंद्र मोदी मुंबईला 10 वेळा येतात पण यांना शेतकऱ्याच्या बांधावर जायला वेळ नाही. असे राज्यकर्ते यांना यांची जागा दाखवणार. उद्धव साहेबांची शिवसेना यांना काढणार. हे लोक राज्यकर्ते नकली आहेत. या नकली लोकांना सिंदूरमध्ये, आमच्या पहलगावमध्ये हत्या झाल्या, निष्पाप 23 माता भगिनी विधवा झाल्या, त्यांची टिकली दिसली नाही. या लोकांना फक्त सत्ता गोड आहे. थोडं थांबा. आजचा मोर्चा हा ऐतिहासिक आहे, देशाला नवी दिशा देणार आहे. मतदार याद्यांचे घोळ काढणार आणि एकनाथ शिंदेचं सरकार, हे गद्दाराचं सरकार, हे देवेंद्र फडणवीसचं सरकार, अजित पवाराचं सरकार काढणार आणि महायुतीचं सरकार काढून आमचं सरकार येणार. कारण निष्पाप निरागस जनता ही महाविकास आघाडी बरोबर उभी आहे. आणि आता चौपट इंजिन जोडले, राजसाहेब सुद्धा आले. हा दुग्ध शर्करा योग आहे, दुग्ध शर्करा योग. मुंबई आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. जय महाराष्ट्र. तर ही आक्रमक भावना आहे मोर्चासाठी दाखल झालेल्या शिवसैनिकांची. ना भूतो ना भविष्यती आजचा असा हा मोर्चा होणार आहे. त्यामुळे या मोर्चाचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.